राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. राज्यभरातून शोक व्यक्त केला जातोय, तर राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झालीय. आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेलं अजित पवार यांचं खासगी विमान बारामती विमानतळाच्या जवळ आल्यानंतर अचानक कोसळलं. विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच भीषण स्फोट झाला आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अजितदादांसारख्या कणखर रोखठोक आणि लोकप्रिय नेत्याच्या अचानक जाण्यानं त्यांच्या समर्थकांसह सर्वसामान्य जनता शोकसागरात बुडाली आहे. मात्र या घटनेनंतर केवळ शोकच नाही, तर संशयाचे ढगही दाटू लागलेत. प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्यात. त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनीही या घटनेवर संशय व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. म्हणूनच आता एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे: खरोखर हा अपघात होता की घातपात? आणि या प्रकरणाबाबत वकील नितीन सातपुते यांनी नेमक्या कोणत्या शंका उपस्थित केल्यात? या विमान दुर्घटनेमागचं खरं कारण काय असू शकतं, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद ठरलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सकाळी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सभेसाठी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. मात्र वेळेने घाला घातला आणि बारामतीत त्यांचा विमान लँड होत असताना विमानाचा अपघात झाला आणि या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बारामतीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक वर्ष महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले अजित पवार हे शिस्त, स्वच्छता आणि विकासासाठी सातत्याने काम करणारे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली जाण्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता शोकसागरात बुडाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या अशा अचानक घडलेल्या या घटनेबद्दल लोकांच्या मनात शंका देखील उपस्थित झाल्यात. पत्रकार आवेश तिवारी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत दिलेल्या माहितीनुसार अजितदादांचा ज्या विमानाच्या अपघातामुळे मृत्यू झाला ते विमान म्हणजे लेअर जेट 45, ज्याचा 2 वर्षापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर भीषण अपघात झाला होता, ज्यात 3 जण जखमी झाले होते. तरी देखील इतक्या गंभीर त्रुटी असलेल्या या सिरीजच्या विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी कशी देण्यात आली? ती परवानगी कोणी दिली? DGCAने नेमकं काय केलं? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार VSR व्हेंचर्स या ऑपरेटरचं हे विमान असून ही कंपनी जुनी निकामी प्रकारची विमानं VVIP ड्युटीसाठी वापरत असल्याचं समोर येत आहे, असं देखील आवेश तिवारी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलंय. पुढे ते लिहितात, या कंपनीचं कार्यालय दिल्लीतल्या महिपालपूर इथे आहे. मी अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण या कंपनीचे मालक कॅप्टन रोहित सिंग फोन उचलत नाहीत. तसंच ऑफिसमधूनही कोणीही प्रतिसाद देत नाही. अशातच अजित पवार यांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी देखील गंभीर शंका उपस्थित केली आहे. वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना म्हटलंय की अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटतं. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीवपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं होतं, किंवा यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबतही CBIकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वकील सातपुते यांनी केली आहे. सोबतच या अपघातानंतर उद्योगपती सुहेल सेठ यांची पोस्ट देखील समोर आली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, आज सकाळी ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान ज्या VSR एव्हिएशन या कंपनीच्या मालकीचं आहे, ती कंपनी सातत्याने नियमभंग करणारी असून हा त्यांचा दुसरा विमान अपघात असल्याचं समोर येत आहे. ही वडील मुलांची कंपनी असून माहिती असलेल्या लोकांचं म्हणणं असं आहे की DGCA इंडिया त्यांच्याच खिशात आहे. सोबतच त्यांनी ही चार्टर सेवा तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. त्यामुळे ही घटना खरंच घातपात आहे की अपघात, अशी चर्चा रंगली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा विमान अपघात तांत्रिक बिघाडानं झाला असावा असा अंदाज आहे. सोबतच लँडिंग दरम्यान नियंत्रण सुटल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. तर ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. एक्सपर्ट्स आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पहिल्या लँडिंग प्रयत्नात विमान धावपट्टी दिसत नसल्यामुळे अयशस्वी ठरलं आणि ते पुन्हा आकाशात झेपावलं. दुसऱ्यांदा घिरटी घालून धावपट्टीचा अंदाज घेऊन लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र विमान धावपट्टीवर थेट जाण्यावेळी जी बाजूला गेलं. जमिनीपासून सुमारे 100 फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. दरम्यान पायलटने मेडे कॉल केला होता.
विमान धावपट्टीवर पोचण्याआधीच जमिनीला धडकलं. त्यानंतर 4-5 मोठे स्फोट झाले आणि विमानाला भीषण आग लागली. विमान पूर्णपणे जळून खाक झालं. हा अपघात सकाळी सुमारे 8:45 ते 8:50च्या दरम्यान घडला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, पण आगीच्या ज्वालांमुळे कुणालाही वाचवता आलं नाही. मंडळी, बारामती विमानतळ अतिशय लहान आहे. तिथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नसल्यामुळे मॅन्युअल लँडिंग करावी लागते. त्यामुळे विमानानं रनवेवर थेट प्रवेश केला नाही. आधी मोठा वळसा घेतला. धुक्यात रनवेवर लँडिंग करणं कठीण होतं, म्हणून दुसरा प्रयत्न झाला. परंतु दुसरा वळसा पूर्ण करण्याआधीच विमान कोसळलं आणि हा भयंकर अपघात घडला. दरम्यान अजित पवार यांचा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या तपास सुरू आहे. तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं देखील तपास यंत्रणांकडून सांगण्यात येतंय. मात्र अजित पवार यांचा हा दुर्दैवी मृत्यू नेमका अपघात होता की घातपात, हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करून बसलाय. एकीकडे तांत्रिक बिघाड, हवामान, धुकं आणि बारामतीसारख्या या छोट्या विमानतळावरच्या मर्यादा हे घटक समोर येत आहेत, तर दुसरीकडे विमानाचा पूर्वीचा अपघात आणि काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या शंका या सगळ्या बाबी संशय अधिकच गडद करतायत. तपास यंत्रणांकडून सध्या सगळ्या बाजूंनी चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स, एअर ट्रॅफिक कंट्रोलचे रेकॉर्ड, विमानाच्या मेंटेनन्सचा इतिहास आणि पायलटच्या शेवटच्या क्षणातला संवाद याचा सखोल अभ्यास केला जातोय. या सर्वाचा निष्कर्ष समोर आल्यानंतरच सत्य काय हे स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढण्याऐवजी निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणं हेच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल. एक कणखर, रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व महाराष्ट्रानं गमावलंय. ही पोकळी भरून न निघणारी आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? हा घातपात होता की अपघात होता? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.